हरे कृष्ण। आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की वृंदावनमध्ये काय आहे आणि एवढी लोक वृंदावनला का जातात, वृंदावनमध्ये आहे काय, नेमकं कसं जायचं, कुणासोबत जायचं आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहिल्यांदा वृंदावन काय आहे। वृंदावन रम्य स्थान दिव्य चिंतामणी धाम। वृंदावन चिंतामणी असा आहे की जो सगळ्यांना दिव्य बनवतो, आध्यात्मिक स्तरावरती नेतो आणि असं म्हणू शकता की पारसमणी बनवतो, है ना। तर हे दिव्य चिंतामणी धाम आहे। आणि इथे काय आहे तर कृष्णाने लहानपणापासून ज्या काही लीला केल्या ती सर्व स्थळं त्या ठिकाणी आहेत। यमुना नदी आहे, यमुना नदीच्या एका बाजूला 5 वन आहेत, एका बाजूला 7 वन आहेत, अशी एकूण 12 वन तिथे आहेत आणि अनेक उपवन पण त्या ठिकाणी आहेत। आणि वृंदावन इतकं रम्य आहे, तुम्हाला वैयक्तिक अनुभव येईल जेव्हा तुम्ही तिथे जाल। जे कोणी अध्यात्मामध्ये वगैरे लोक आहेत, जे ध्यान वगैरे करतात, है ना, तर त्यांना हा नॅचरल अनुभव येईल की तिथे गेल्यानंतर ते ध्यान वगैरे करणं एकदम सहज सोपं आहे। जे भक्तीमध्ये पण वेगळे वेगळे जे प्रकार आहेत, है ना, ब्रह्म इति, परमात्मा इति, भगवान इति शब्द ते। आणि भगवंत म्हणजे काही जण ब्रह्माची म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्मज्योतीची भक्ती करतात किंवा पूजा अर्चना करतात। त्यानंतर परमात्मावादी काही जण आहेत, म्हणजे भगवंतवादी आहेत, जे भगवंतावरती प्रेम करू इच्छितात, त्याला मधुर भक्ती असं म्हटलं जातं। तर ती मधुर भक्ती आहे ना, ती वृंदावनमध्ये आहे, जिथे कृष्णासोबत आपलं जे वैयक्तिक नातं आहे, भगवंतांचा मित्र म्हणून, भगवंतांची पत्नी म्हणून, भगवंतांचे आई वडील, भगवंतांचा सखा, असे 5 रस आहेत, है ना। तर त्या रसामध्ये जे काही आपलं नातं भगवंतांशी आहे, तर ती मधुर भक्ती भगवंतासोबतची ती वृंदावनमध्ये आपल्याला पाहायला मिळते। वृंदावनला जाताना कुणासोबत जायचं, तुम्हाला दिव्य अनुभव तर तिथे येईल, पण जायचं कधी आणि कधी तो अनुभव येईल, जर आपण जे ऑलरेडी वृंदावनला जाणतायत, ज्यांनी वृंदावन पाहिलंय, है ना, तर त्या लोकांसोबत म्हणजे साधू संतांसोबत आपण वृंदावनला जायला पाहिजे। की वृंदावनला पाहण्यासाठी 3 प्रकारचे डोळे आहेत, है ना। एक आहे चर्मचक्षु, म्हणजे आपल्याकडे सध्या जे डोळे आहेत त्या डोळ्यांनी, पण या डोळ्यांनी एवढं आपल्याला काही दिसणार नाही आहे। पुढचे चक्षु आहेत ते म्हणजे ज्ञानचक्षु, है ना, जे काही दिव्य ज्ञान आहे साधू संतांकडे ऐकून आपण त्याद्वारे ज्ञानचक्षुने आपण भगवंतांना पाहू शकतो, वृंदावनला पाहू शकतो। आणि सर्वात उच्च आहे ते म्हणजे दिव्यचक्षु। दिव्यचक्षु म्हणजे काय, भगवंतांच्या कृपेने, गुरूंच्या कृपेने आपणाला ते दिव्यत्व प्राप्त होतं आणि वृंदावन काय आहे हे आपणाला दिसतं। आणि ह्या वृंदावनमध्ये तुम्हाला कधी जायचं आहे, तर प्रत्येक सीझन हा मोस्टली परफेक्ट आहे। म्हणजे उन्हाळ्यामध्ये तिथे भरपूर ऊन असतं, पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस असतो, हिवाळ्यामध्ये भरपूर थंडी असते। पण बेस्ट आहे की हिवाळा आणि उन्हाळ्याच्या मधला जो स्विचिंग पिरियड आहे ना, तर त्या पिरियडमध्ये आपण जायला पाहिजे। वृंदावनला कसं जायचं, जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत। तुम्ही रेल्वेने जाऊ शकता, फ्लाईटने जाऊ शकता, पुण्यावरनं, आहे ना, महाराष्ट्रातली जी लोक आहेत पुण्यावरनं, मुंबईवरनं डायरेक्ट दिल्लीला फ्लाईट आहेत, तिथून वृंदावन जवळच आहे। आणि ट्रेननी पण जाऊ शकता किंवा आपलं वैयक्तिक ट्रिप पण तुम्ही काढू शकता। आणि विशेष मी तुम्हाला निमंत्रण करेन की तुम्ही इस्कॉनसोबत किंवा अनेक इतर धार्मिक संस्था आहेत त्या पण वृंदावनला यात्रा नेतात, तर तुम्ही त्यांच्यासोबत जा, म्हणजे तुमची यात्रा विशेष राहील। एक गोस्वामी आहेत, ते म्हणतात की तुम्ही यमुनेच्या काठाला जाऊ नका, म्हणजे वृंदावनला जाऊ नका, आणि जरी गेलात तर तुम्ही यमुनेच्या काठाला जाऊ नका म्हणे। आणि जरी चुकून यमुनेच्या काठाला गेला तर तिथे एक श्याम सुंदर, आहे ना, नीलवर्ण श्याम सुंदर असा एक मुलगा आहे म्हणे, तो तुम्हाला दिसेल, त्याला पाहू नका म्हणे। आणि जरी पाहिलं तर नकाच्या वरती पण पाहू नका। आणि ठीक आहे, चुकून तुम्ही वरती पण पाहिला तर तुम्ही त्यांचे डोळे, त्यांची स्माईल, आहे ना, त्याच्याकडे पाहू नका, नाहीतर तुम्ही वेडं झाल्याशिवाय राहणार नाही। ते आहे जे कोणी वृंदावनला जाऊ इच्छित आहेत, है ना, वृंदावन पाहू इच्छित आहेत, तिथे वेगवेगळी ठिकाणं आहेत। त्यामध्ये येतं बरसाना, नंदगाव, गोकुळ, है ना, कंसाचा वाडा आहे, मथुरेला आपण जिथे कृष्णाचा जन्म झाला होता, जिथे कंस मेला होता, है ना, या सगळ्या ठिकाणी आपण तिथे व्हिजिट करणार आहोत। वृंदावनमध्ये कोण कोण राहतं, तिथे अनेक साधू महात्मा राहतात, जसे श्रील प्रभुपाद, त्यांचे गुरु आणि त्यांचे इतर पुढचे शिष्य आणि वेगवेगळ्या संप्रदायाचे पण लोक तिथे आहेत, जे कृष्ण भक्ती चा अभ्यास करतायत, कृष्णाचं प्रेम, राधाराणीचं प्रेम। तुम्हाला माहिती आहे प्रेमानंद महाराज वगैरे असे बरेच लोक जिथे आहेत, ज्यांना तुम्ही यूट्यूबवरती वगैरे ऐकता, तर तिथे आपल्याला त्यांचं दर्शन आणि त्यांचा संग तिथे लाभतो। तर सर्वांना विनंती आहे की ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जे कोणी वृंदावनला जाणार आहेत त्यांना शेअर करा आणि तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। हरे कृष्ण।